नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आता आंब्याचा मोसम चालू झालाय आणि कोकणामध्ये तर आंबे नुसते खातातच, त्याचबरोबर एक फेमस पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे आंब्याचं रायतं. तर हा मी पदार्थ अगदी लहानपणापासून म्हणजे माझी आजी, आई आणि सासूबाई बनवतात, ते मी बघत आली आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला तशाच प्रकारे आंब्याचं रायतं बनवून दाखवते. ती लोक चुलीवर बनवत होती, पण आपण आता गॅसवर बनवणार आहोत आणि त्यासाठी आंबे कसे घ्यायचे आणि ते कसं बनवायचं हे तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये फोडणीमध्ये वेगवेगळे पदार्थ काय वापरणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि एकदम मस्त असं रायतं आपलं बनवून तयार करणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी हे झाडी आंबे घेतले आहेत. असे साधेवाले आंबे घ्यायचे. त्यामध्ये काय असतं, तंतू असतात, त्यामुळे ते रायत्यासाठी आंबे चांगले असतात आणि खायला पण बरं पडतं, म्हणून अशा प्रकारचेच आंबे घ्यायचे. तर हे आता आंबे मी स्वच्छ धुवून घेतले, यांना आता उकडत ठेवायचं. तर इकडे मी उकडायला ठेवते. तर हे 6 आंबे आहेत, म्हणजे 1 किलो आंबे आहेत. तर यांना आता उकडून घेऊया. गॅस फुल ठेवलाय. 10 मिनिटं यांना उकडायचं. तर आंब्याचं रायतं 2 प्रकारे बनवलं जातं. एक भाजलेलं वाटण घालतात आणि दुसरं कच्चं खोबरं घालून तशाही प्रकारे बनवलं जातं आंब्याचं रायतं. तर मी आज तुम्हाला भाजलेलं वाटण घालून कसं बनवतात ते दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी काय काय घेतलं आहे ते सांगते. तर वाटण बनवण्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं, 1 छोटा कांदा, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, एवढं हे साहित्य आता भाजून घ्यायचं. तर इकडे मी तवा ठेवलाय. 2 चमचे तेल, छोटे 2 चमचे, मोठे नाही. आपण जे वाटण बनवतो ना भाजलेलं, मालवणी पद्धतीने बनवायचं म्हटलं तर हे असं वाटण बनवलं जातं, त्यांना माहीतच आहे. पण ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते, असं वाटण हे भाजून घ्यायचं सगळं, आलं, कांदा, लसूण आणि खोबरं, म्हणजे त्याची चव अजून चांगली लागते. तर आता हे सर्व भाजून घेऊया. तर पहिलं आता मी तव्यामध्ये आलं टाकते, लसूण, कांदा. आता हे कांदा, लसूण आणि आलं भाजून झालं. आता त्यामध्ये हे खोबरं घालायचं. हे खोबरंही भाजून घ्यायचं चांगलं लाल होईपर्यंत. कोकण आणि आंबे हे समीकरणच आहे आणि आंबे असले म्हणजे रायतं हे झालंच पाहिजे. तर आमच्याकडे हे रोजच असायचं. माझ्या सासूबाई तर रोज बनवायच्या हे आंब्याचं रायतं. घरातले सगळेजण म्हणायचे उकडा लावलाय की काय रायत्याचा, पण आम्हाला ते खूप आवडायचं. माझी जाऊबाई आणि मी भरपूर आंब्याचं रायतं खायचो आणि आईकडे तर आमच्या सुद्धा रोज असतं, रोज म्हणजे रोज आम्हाला रोज असतं. जोपर्यंत आंबे संपत नाही तोपर्यंत आमच्याकडे रायतं संपत नाही, असं चाललेलं असतं. आणि इतकं आवडीने सगळेजण खातात ना, खूप आवडतं सगळ्यांना. ही आमची पारंपरिक पद्धत आहे. आजी, सासूबाई, आई अशाच पद्धतीने रायतं बनवायची, त्यामुळे मला सुद्धा हे अशाच पद्धतीने बनवता येतं. खोबरं भाजून झालंय, आता गॅस बंद करते. याला आता काढून घेते, थंड होऊ दे. तर हे खोबरं थंड झालंय, याला आता मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी घालते म्हणजे बारीक होईल. तर हे बघा, एवढं बारीक करून घेतलंय. तर आंबे उकडले आहेत, हे बघा असे उकडले पाहिजे. 10-15 मिनिटं चांगले उकडून घ्यायचे. आता यांना सोलून घेऊया. तर देठ इथेच काढून टाकायचा. हे विकत आणलेले आंबे आहेत, त्यामुळे याच्यामध्ये ना जास्त रेशो नाहीये, म्हणजे दोर नाहीये. तसे पाहिजे दोरवाले आंबे. हे एकदम असे मऊ मऊच आहेत, हापूस आंब्यासारखे. पण आता काय नाईलाज आहे. आपल्या गावाला कसं आपले ठरलेले आंबे असतात रायतं बनवायचं, म्हणजे ह्या आंब्याचं रायतं चांगलं होतं. कारण काय काय आंबे असे केसाळ असतात, त्यामुळे तशा आंब्यांचं रायतं चांगलं होतं, म्हणजे खाताना आपल्याला ते खायला चांगलं वाटतं. असे आंबे असले ना की सगळा गर निघून येतो त्याचा. केसाळ आंबा असला की त्याला तो चिकटून राहतो आणि ते खायला बरं वाटतं. आता हे मला 5 आंबे चांगले मिळाले, 1 आंबा जरा खराब मिळाला, तो मी टाकून दिला. असं हे करताना, पिळून घेताना चेक करायचं आंबा चांगला आहे की नाही, ते
खराब असेल तर काढून टाकायचा. तर आता यामध्ये घालूया चवीला मीठ, 2 चमचे मालवणी मसाला, अर्धी वाटी गूळ आणि हे जे वाटण बनवून घेतलंय ते त्यामध्ये घालायचं. हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करायचं. असं हे सर्व साहित्य मिक्स करायचं आणि याला 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. म्हणजे काय होतं, जे गूळ मसाला जे घातलाय ना ते आंब्यामध्ये चांगलं मुरलं जातं आणि रायतं चांगलं चविष्ट लागतं. तर याला आता 5 मिनिटं असंच राहू दे. 5 मिनिटानंतर आपण बघूया फोडणीमध्ये मी काय काय सिक्रेट पदार्थ वापरणार आहे. तर याला 5 मिनिटं झाली आहे. आता आपण रायतं बनवायला घेऊया. तर इकडे मी कढई ठेवली आहे. तर कढईमध्ये घालायचं 4 चमचे तेल. तेल तापलंय, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी. जास्त असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. फोडणीच महत्वाची आहे त्यामध्ये. अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि अजून एक सिक्रेट सांगितलंय तर ते आहे मेथीचे दाणे. हे नक्की घालून बघा, एकदम छान चव येते. नंतर घालायचं लसूण. लसूण सुद्धा भरपूर पाहिजे. हा मी एक मोठा कांदा सोलून घेतलाय लसणीचा आणि त्याला ठेचून घेतलंय. तर त्यामध्ये घालूया कढीपत्ता. त्यावर ठेवायचं झाकण. लसूण चांगली लाल होईपर्यंत त्यावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे फोडणीचा जो सुगंध आहे तो त्यामध्ये राहील. लसूण लाल झाली आहे बघा. आता त्यामध्ये हे कलर साठी मी लाल तिखट घालते, काश्मीरी तिखट आहे. आणि त्यामध्ये आता हे रायतं ओतायचं. करायचं आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं. खोबऱ्याचं जे मिक्सरचं भांडं आहे ते मी धुवून घेतलंय, अर्धी वाटी पाणी घालून. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं सगळं मिक्स करून घेतलं की त्यावर परत झाकण ठेवायचं आणि याला चांगला कड काढून घ्यायचा. आता गॅस मी फुल ठेवलाय आणि मध्ये 1-2 वेळा जरा त्याला मिक्स करायचं, म्हणजे ते खाली लागणार नाही. स्टीलची कढई असली की खाली लागलं जातं ते, तर हे पण लक्षात ठेवायचं. दुसरं काय भांडं असेल, नॉनस्टिक असेल तर त्याच्यात लागत नाही, पण स्टीलच्या कढईमध्ये प्रत्येक पदार्थ लागतो. म्हणून गॅस पण जरा कमी ठेवायचा. एकदम फुल केलं तर पटकन लागलं जातं आणि फुल ठेवला तर जरा मिक्स करत राहायचं, म्हणजे ते लागत नाही. कढी येतोय त्याला, तर परत एकदा असं मिक्स करायचं. चांगलं रटमट 5 मिनिटं शिजायला द्यायचं, म्हणजे चांगलं ते खोबरं गूळ त्यामध्ये शिजलं जातं आणि त्यामुळे ते चविष्ट बनतं. तर आपली 5 मिनिटं झाली आहे. 5 ते 7 मिनिटं याला चांगलं शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये 1-2 वेळा त्याला मी मिक्स केलं होतं, म्हणजे खाली लागणार नाही. तर हे बघा, याला चांगला कड आलाय. गेलो काय गॅस, गॅस गेलो. तर बघा आपलं मस्त झणझणीत आंबट तिखट गोड असं आंब्याचं रायतं तयार झालंय. हे तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाता बरोबर तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. इतकं हे छान लागतं आणि एकदम भारी चविष्ट लागतं. 1 नंबर चविष्ट झालंय. नक्की करून बघा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सांगा कमेंट करून ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.